हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण सुंदर ते ध्यान उभे विठेवा सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते ध्यान उभे विठेवा सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटे बरे ठेवोनिया करकटे बरे ठेवोनिया करकटे बरे ठेवोनिया तुळसी हार गळा काचे पितांबर तुळसी हार गळा काचे पितांबर हार गळा काचे पितांबर तुळसी हार गळा काचे पितांबर आवडे निरंतर हे जिया आवडे निरंतर हे जिया आवडे निरंतर हे जिया मकर कुंडले तळपते श्रवण मकर कुंडले तळपते श्रवणे मकर कुंडले तळपते श्रवण मकर कुंडले तळपते श्रवणे कस्तुभमणी विराजित कंठिक शुभमणे विराजित कंठिक शुभमणे विराजित तुळसी हार गळा काचे पितांबर हार गळा काचे पितांबर हार गळा काचे पितांबर तुळसी हार गळा काचे पितांबर आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान निरंतर हे ध्यान कमने माझे हे ते सर्व चुका तुका म्हणे माझे हे ते सर्व चुका तुका म्हणे माझे हे ते सर्व चुका तुका म्हणे माझे हे ते सर्व चुका पाहिना श्रीमुख आवडेने पाहिना श्रीमुख आवडेने पाहिना श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा काचे पितांबर तुळसी हार गळा काचे पितांबर मुख आवडेले पाहिना श्रीमुख आवडेले पाहिना श्रीमुख आवडे निरंतर हे जे ध्यान आवडे निरंतर हे जे ध्यान आवडे निरंतर हे जे ध्यान तुळसी हार गळा काचे पितांबर तुळसी हार गळा काचे हरे आवडे निरंतर
खुर्च्यावर लोक समोर या समोर हॅलो, कृपया लोक समोर या कृपया खुर्च्यावर बसून आहे ज्यांना ज्यांना मान कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण 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 हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे राम हरि हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय राम जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय 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 राम जय 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 राम कृष्ण जय जय राम जय 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 राम कृष्ण हरे रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता
तुला देवीवर तुहा विठ्ठल वरदा तुहा माधव माधव जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण 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 हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय कळसवाही यला श्री कळसवाही यला श्री कळसवाही यला श्री कळसवाही यला श्री सहस्रनामे पूजा करी 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 पिक पिक रे पिकले पिक पिक रे पिकले पिक पिक रे पिक पिक रे पिकले घन दाटोनिया अरे घन दाटोनिया अरे घन दाटोनिया आले घन दाटोनिया आले घन दाटोनिया आले घन दाटोनिया आले शेवटीचे दान शेवटीचे दान शेवटीचे दान शेवटीचे दान भागा आला नारायण भागा आला नारायण नारायण भागा आला नारायण भागा आला नारायण भागा आला नारायण भागा आला नारायण पिक पिक रे पिकले पिक पिक रे पिकले पिक पिक रे पिकले 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 घन दाटोनिया आले 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 तुका म्हणे पोट तुका म्हणे पोट तुका म्हणे पोट तुका म्हणे पोट भरले वारले पोपट भरले वारले वारला भरले वारला पोपाट भरले वारला पोपाट भरले वारला पोपाट भरले वारला पिक पिक रे पिकले पिक पिकले पिक पिकले पिकले घन दाटोनिया रे 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 घन दाटोनिया विठोपार कुमारी हरे जय विठोपार कमाई पार कमाई पार कमाई जय जय विठोपार कमाई पार कमाई जय पार कमाई पार कमाई पार कमाई पार कमाई हो पार कमाई हो पार कमाई हो पार कमाई हो पार हरे भक्ती प्राय संगीत अलंकार संगीत विशारद गोविंद बुवा शिरसाट तसेच संगीत अलंकार संगीत विशारद कैलास बुवा मुरकुटे हे त्यांना साथ करतील।
कळस वाहिला शिरे राभना कळस वाहिला शिरे कळस वाहिला रावण कळस वाहिला शिरे विलासी
पिकले 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 भजन करा आवाज दे बेटा विठ्ठल 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 बोला पुंडलिक हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय नमः पार्वती पते हर हर महादेव विठ्ठल 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 बोला पुंडलिक हरि विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय हाला विठ्ठल 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 कळस वाही याला श्री कळस वाही याला श्री सहस्रनामे पूजा करी पीक पिकले पिकले घन दाटोनिया आले शेवटीचे दान भागाला नारायण पीक पिकले पिकले घन दाटोनिया आले तुका म्हणे पोट भरले वारला बोभाट पीक पिकले पिकले घन दाटोनिया आले विठ्ठल 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 टाळ वाजवा जनार्दन विठ्ठल विठ्ठल
ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमिमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावार्थितं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संताशी रंजवू चित्ताशी आपुलिया हे वाट गोमटी वैकुंठाशी जाता राम कृष्ण कथा दिंडी ध्वजा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची या संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत कळसवाही याला श्री सहस्रनामे पूजा करी पीक पिकले पिकले घन दाटोनिया आली आज या ठिकाणी सेवेकरिता निवडलेला अभंग महान संत श्रेष्ठ देहू निवासी विश्ववंद्य भगवान जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा अभंग आहे। प्रासंगिक असून या अभंगामध्ये महाराजांनी एका प्रसंगाचं वर्णन केलेलं आहे। विठ्ठल 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 पत्रिका लवकर। आज या ठिकाणी पुण्यभूमीमध्ये कलशारोहण सोहळा आणि भगवान शंकराची पवित्र स्थापना झालेली आहे आणि त्या स्थापनेच्या निमित्तानं आजचं कीर्तन आहे। आपल्यामध्ये आपल्या संप्रदायामध्ये भजनाला कीर्तनाला अनन्यसाधारण महत्व आहे। आपण वैदिक धर्माचे अनुयायी आहोत, वेदाला मानणारे लोक आहोत, म्हणून आपल्याकडे मंत्रालाही किंमत आहे, भजनालाही किंमत आहे, असा प्रकार आहे। आज इथे जी सेवा आहे श्री महादेव मंदिर प्राण प्रतिष्ठापना कलशारोहण सोहळा मात्यावरील महादेव मंदिर घोगेवाडी तालुका लोहा येथे आजचे हे कीर्तन आहे। श्री किशनराव सिद्धराम केंद्रे, श्री ज्ञानोबा माऊली किशनराव केंद्रे, श्री जनार्दन किशनराव केंद्रे समस्त केंद्रीय परिवाराच्या द्वारा किशनराव केंद्रे यांच्या शेतात हा उत्सव आहे आजचा 1 दिवसाचा। या कार्यक्रमाचे मार्गदर्शक आमचे हरिभक्तीपरायण बालाजी महाराज वागदरवाडीकर आणि जमलेली सर्व संत मंडळी सर्वांच्या संयोजनाने नियोजनाने केंद्रीय परिवाराच्या द्वारा आजचा हा कार्यक्रम आहे। अशी सगळी भगवत उपासक वारकरी संप्रदायातली मोठी मंडळी जमलेली आहेत। पूजनीय दादा आहेत, आमचे भाऊजी आहेत, कैलासभाऊ आहेत, गोपीनाथ गुरुजी आहेत, वागदरवाडी भजनी मंडळ, पुन्हा हे गोगेवाडी अमुक तमुक सगळे जमलेले परिसरातून आलेले। आता बालाजी महाराजांचं नियोजन म्हणलं की पाहायचं कामच नाही, सर्व सुंदर उत्तम नियोजन आणि केंद्रीय परिवाराची अंतःकरणामध्ये असणारी भावना त्यांनी या कार्यक्रमाच्या द्वारा प्रगट केलेली आहे। आपण आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक वेगळ्या प्रकारच्या देवता आहेत, असा काही लोकांचा भ्रम आहे। सर्व देवता एकच आहेत, सगळ्या देवांचे अवतार एकच आहे, फक्त एवढंच आहे जसं जसं पात्र बदलेल तशी तशी त्याची रूप, जसं मनुष्य एकच आहे पण त्याला कोणी बाबा म्हणतं, त्याला कोणी काका म्हणतं, त्याला कोणी दादा म्हणतं, त्याला कोणी नाना म्हणतं, त्याला कोणी काय म्हणेल, कोणी त्याला त्याची आई त्याला वेगळ्या नावानं हाक मारते, बायको वेगळ्या नावानं हाक मारते। मनुष्य एकच आहे पण भातचा मामा म्हणतो, पुतण्या काका म्हणतो, व्यक्ती एकच आहे। हे तसंच आहे, भगवान परमात्मा एकच आहे पण आपण नावं ठेवलीत अनेक। विठ्ठल 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 ज्ञानेश्वरीमध्ये मज विस्तारले पणाचेनी नावे हे जगचीनो हे आघवे
जैसे दूध मुराले स्वभावे तरी तेची दही, दूधच दही आहे, दही दुधाचं रूप आहे. तसं मानत भगवान परमात्म्याचे अनेक अवतार झालेले आहेत. हे एकाचाच विस्तारू, माझं एकाचा विस्तारू की भांगारची अलंकार. महाराज म्हणतात हे सगळं माझ्यापासून झालेलं आहे. तसं सगळे देव एक आहेत, त्यांचे रूप. महादेव तोच आहे, पांडुरंग तोच आहे, ब्रह्मदेव तोच आहे, विष्णू तोच आहे, याच्यामध्ये भेद नाही. मला शिवा रामा नाही भेद. पांडुरंग आणि महादेव एकच आहेत. हरी हरा भेद, हरि हर भेद, हरि हर भेद. नाही नका करू वाद, नाही नका करू वाद, नाही नका करू वाद, नाही नका करू वाद, वाद नाही नका करू वाद, नाही नका करू वाद. हे हरी हरि हर भेद, हरि हर हरि हर भेद. हे हरि हरि हर भेद, हरि हरि हर भेद. हे नाही नका करू वाद, नाही नका करू वाद, नाही नका करू वाद, नाही नका करू वाद. एक एकाचे हृदय, एक एकाचे हृदय. नाही नका करू वाद, नाही नका करू वाद, नाही नका करू वाद. एक एकाचे हृदय, ओ एक एकाचे हृदय. संतांनी स्पष्ट केलेले आहे की बा सगळे देव एक आहेत. हरिहरा भेद नाही. काही अज्ञानी माणसं, असामान्य माणसं देवामध्ये भेद करतात. काही लोक महादेवाला मानतात, पांडुरंगाला मानत नाही. काही लोक पांडुरंगाला मानतात, महादेवाला मानत नाही. असं नाही. पण जो खरा वारकरी आहे, जो खरा भगवत भक्त आहे, अरे म्हटलं इथं काय फरक आहे? भेद काशी नाड आणि एका वेलांटीची हार. आणि हरी शब्दाला एकच वेलांटी असते. उजवे वाम भाग, डावा हात काय आणि उजवा हात काय एकच आहे म्हटले. अहो किती प्रेम आहे एकमेकाबद्दल बघा. भगवान शंकराला परमात्मा श्री पंढरीनाथांनी आपल्या डोक्यावर स्थान दिलेले आहे, आपल्याला माहित आहे. पण शिवा रामा नाही भेद आणि एकच आहे. जसं आपल्याकडे आपण पाहतो म्हणजे आपण ज्ञानोबारायाला गुरु मानत असतो आपल्या संप्रदायामध्ये. म्हणजे सगळ्यात मोठे कोण आहेत? ज्ञानोबाराय आहेत. वैदिक धर्मामध्ये तसंच आहे. सगळ्यात मोठे भगवान शंकर आहेत बरं का. कोणती परंपरा असू द्या, शंकरापासूनच आहे आपली. ज्ञानोबा ना आदि गुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा, आदिनाथ उमा हे त्याचा सगळ्यात आहे. काही परंपरेचे गुरु भगवान शंकर आहेत तर शिष्य विष्णू नारायण आहेत. काही परंपरेचे गुरु विष्णू नारायण आहेत तर शिष्य भगवान शंकर आहे. हे दोघातच चलत आलेले आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. महादेव म्हणजे स्वच्छ शुभ्र देवता आहे बघा, निष्कपट देवता. सोपी भक्ती आहे भगवान शंकराची. म्हणून शंकराच्या भक्तीमध्ये आसुर लोकांनी सुद्धा शंकराची भक्ती केली. काय नवलय दाजी? विष्णूचा द्वेष केला जन्मभर दादा, पण विष्णू नारायणाचा द्वेष जन्मभर केला. अहो विष्णूला मारण्यासाठी आसुर टपलेले होते पण शंकराची पूजा करायची. त्याचं कारण एकच होतं,
महादेवाचं मन सारखं होतं, कोणी आला तरी सारखाच. विष्णूजवळ तसं नाही ना, भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी. महादेवाचं तसं नाही, कोणी आला तरी माझाच विठ्ठल. विठाला 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 राक्षस या, असुर या, देवलोक या, स्त्रिया या, पुरुष या, कोणी या, पण असुरांनी भक्ती केली शंकराची मोठ्या मोठ्याने. रामरायांनी सुद्धा शंकराची भक्ती केली. आज आपल्याला या मृत्यू लोकामध्ये जेवढे काही भगवान शंकराचे स्थानं दिसतात त्याच्यापैकी बरेचसे स्थानं भगवान श्री रामरायांनी निर्माण केलेली आहेत. रामाच्या हाताने स्थापन झालेले स्थान ही शंकरी इष्ट देवता आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये देव पंचायतन आहे, त्याच्यामध्ये भगवान गणेश, विष्णू नारायण, भगवान शंकर, सूर्यनारायण आणि जगदंबा या 5 देवतेला मोठा मान आहे बरं का. आता हे होम हवन करताना अगोदर या 5 जणांचा हिस्सा काढून ठेवावा लागतो असे आमचे. त्याच्यामध्ये भगवान गणेश आहेत, पहिला मान गणेशाला आहे, कोणती पूजा गणपतीशिवाय नाही. विष्णू नारायण आहेत, भगवान शंकर आहेत, सूर्यनारायण आहेत आणि माता जगदंबा, म्हणजे जेवढी देवीचे स्थान आहेत तेवढे पूजनीय आहेत. हे पंचदेव पंचायत आहेत. पण त्या देव पंचायतनामध्ये मोठा देव महादेव म्हणतात. महादेव बड़ा देव सब देवन के बाबा, महादेव बड़ा देव सब देवन के बाबा, महादेव बड़ा देव सब देवन के बाबा, बरं झालं पुढचं उघड केलं नाही. महादेव बडा देव सब देवन का बाबा, सगळ्या देवाचा बाबा. ह्याला सुद्धा दादा हुशारीच लागते, त्याच्याशिवाय जमत नाही. विठाला 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 विठाला. महादेव सगळ्या देवांचा बाबा आहे, बडा देव आहे महाराज. शिव भोळा चक्र महाराजांचा कैलाशीचा देव, भोळा भोळा चक्रवर्ती, पार्वतीचा पती योगीराज. आणि पुन्हा महादेव भगवत भक्त आहेत. महादेव वारकरी आहेत. पंढरपूरची वारी कुणी सुरू केली? भगवान शंकरानं सुरू केली. महाराजांनी वर्णन केले, ओम नमो शिवा आदी कावडी घेतली खांदी, मिळाली संत मांदी त्याची रजरेणू वंदिरे. महाराज भगवान शंकर आहेत की आजही सुरू आहे. जय मार्गीचा कापडी महेश अजूनही वर्णन करतात महाराज. भगवत भक्त आहेत. भगवान शंकरासारखा नामधारक नाही, शंकरासारखा उपासक नाही, शंकरासारखा आचारवान नाही आणि शंकरासारखा तपस्वी नाही. विठ्ठला विठाला 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 विठाला. समुद्र मंथन केलं देवलोकांनी असुरांनी मिळून आणि त्याच्यातून 14 रत्न बाहेर पडले. लक्ष्मी, कौस्तुभ, पारिजात, कसुरा, धन्वंतरीश्चंद्रमा बाहेर पडलं. आणि त्याच्यातून हलाहल विष बाहेर पडलं. हलाहल विष म्हणजे एक थेंब जरी धरणीवर पडला तर सगळी धरणी भस्म होईल एवढं सामर्थ्य विष बाहेर पडलं. आता प्यायचं पाजायचं कुणाला महाराज? चांगला मनुष्य पेल, एखादा बुद्धिमान मनुष्य किती जरी भोळसर असला किंवा बुद्धिमान असला तरी मला वाटत नाही की तो विष पिण्यासाठी तयार होईल म्हणून. आसुर लोक म्हटले नको आम्हाला. देव लोक म्हटले आता देव लोकाच्या वाटीला आलं, पण द्यायचं कुणाला? सगळ्यांनी विचार केला, विष पचवण्याचं सामर्थ्य शंकरातच आहे म्हटलं. कोणती गोष्ट पचवण्यासाठी माणसाच्या अंगात काय लागते? इथं तुरीची डाळ पचन आहे आणि विष पचत असते का? विठाला 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 असा प्रकार आहे बघा. म्हणले आता कुणाकडे जायचं? चला शंकरजीकडे. प्रार्थना केली. कैलास राणा फणींद्र माथा कारुण्य सिंधू तुझ बीन शंभो. प्रार्थना केलं. काय पाहिजे म्हटली सांगा. प्रभू भगवान शंकरला स्तुती फार आवडते. काय आवडते? स्तुती. त्याला आवडणाऱ्या काही काही गोष्टी आहेत. पाणी
आवडतं त्याला, बिल्वपत्र आवडतं त्याला, देवाचं भजन. शंकराला फार सर्वात आवडणारी गोष्ट जर काय असेल तर भजन आहे बरं का, लक्षात ठेवा. आता कलियुगात लोक भजन करणार दुसरंच करले त्याच्यावर. ते तिळं वाहून, काळे तिळं वाहून, मुग वाहून त्या पिंडीच्या भोवती सगळी घाण करून टाकायला नाही का. अरे याच्यापेक्षा देवाला भजन आवडतं. विठ्ठला विठ्ठला विठाला 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 राम पूजी सदाशिव, राम पूजे सदाशिव सदाशिव, राम पूजे सदाशिव, राम पूजे सदाशिव. हो भजन करे महादेव, देव भजन करे महादेव. राम पूजी सदाशिव, राम पूजी सदाशिव, राम पूजी सदाशिव, राम पूजी सदाशिव, महादेव. श्रीराम जय राम. भजन करी महादेव, राम पूजी सदाशिव. भजन फार आवडतं, स्तुती आवडते. सगळ्यांनी म्हणून प्रार्थना केली. भगवन म्हटले बोला. अहो विष तुम्हीच पिऊ शकता. महाराज शंकरांनी हलहल विष प्राशन केलं. पण आता असं आहे, विषाचा स्थायी धर्म आहे. कोणाच्याही शरीरामध्ये गेलं की आग निर्माण करणे. आता इंद्रियल भजनाने पेलं काय, महाराजाने पेलं काय, वाचल का? हा, कोणी पेले मरण. अग्नीवर पाय कोणाचाही पडू द्या पोळणार, पाण्यात कोणी पडू द्या अंग भिजणार, विष कोणी पिऊ द्या त्रास होणार. देह धर्म आहे ना शेवटी. हलाल सुरू झालं. शिव हळहळी तापला. असं झालं की बघायचं काम नाही. काही लोक म्हणले महाराज गजचर्म हत्तीचं कातळ गार असते ते पांघरलं. काय म्हणले व्याघ्रांबर थंड असते ती गुंडाळलं. काही लोक म्हणले साप थंड असतो तो गळ्याला, तोही घेतला. काहींनी सांगितलं मेलेल्या मड्याची राख लावा म्हणले, माणसाच्या अंगातली आग शांत होता. लहानपणी औषधच ते होतं उन्हाळी लागल्यावर चुलीतली. दादा बरोबर आहे ना. आता आपल्या लहानपणापर्यंत आपण ते पाहिलेलं आहे. आपली जी घरातली आजी पणजी आई जी कोणी असायची ती काय करायची, ती पायाला काय लावायची, राख लावायची. आणि मला नवल असं होतं लावल्याबरोबर शांत व्हायचं नाही का. असे थोडे पाय धरून असं बसलं शांत व्हायचं. चुलीतली राख बरं का. मेलेल्या मडेची राख लावा म्हणले. आता मेलेल्या मडेची राख तर अधिक थंड असते म्हणजे औषधकारी असते. सज्जनो, ज्या लोकांना महारोग आहे आणि त्या लोकांनी जरी ती शरीराला लावली तर त्यांच्या शरीराला थंडावा निर्माण करतो, असं त्याच्यात मोठा महिमा आहे. पण तुम्ही राख फिक आणायला जाऊ नका. लोक कर्तुक शिकाले म्हणून ठोकतील बरं का, मारतील लोक. आणि मग भगवान शंकरांनी आपल्याला सर्व काही केलं पण ते काही शांत होईना. महर्षी नारदाची भेट झाली. शंकर अहो म्हणले भगवान माझ्याकडे औषध आहे पण तुम्ही घ्याल का? कोणतं? ब्रह्मरस घे काढा. ओ ब्रह्मरस घे काढा, ब्रह्मरस घे काढा. तेने पिडावा तेने पिडावा रे, ब्रह्मरस घे काढा जेणे पिडा वारेल. तुम्ही ब्रह्मरसाचा काढा घ्या म्हटले. आता शंकराला
कोण मंत्र दिला? श्रीराम जय राम जय जय राम. हा मंत्र जपायला सुरुवात केल्याबरोबर शरीरातलं सर्व विष निघालं, कंठामध्ये येऊन बसलं महाराज आणि शरीराला शांती प्रदान झाली. तेव्हापासून अखंड भगवत भजन शंकराचं सुरू आहे. अहो 12 महिने पांडुरंगाच्या मंदिरात काकडा करणारे सुद्धा भगवान शंकर आहेत. त्रिशूळ डमरू घेऊन आला. आज भगवान शंकराची सेवा सुरू आहे. भगवान शंकराला फार प्रीती आहे, फार आनंद आहे नामाबद्दल. म्हणून या मृत्यू लोकामध्ये भगवान शंकराची उपासना आजपर्यंत आवडीनं केली जाते बरं का. भगवत उपासना आजपर्यंत लोक करतात, मोठ्या श्रद्धेनं करतात, भावनेनं करतात, मोठ्या आनंदानं करतात. का करतात? की शंकराची भक्ती म्हणजे वृत्ती. ज्ञानोबारांनी सुद्धा सांगितलेले साधकाला, तुला ज्ञान मिळवायचंय ना, कुठं जाय? परी आवश्यक पांडवा, आईसा ठाव जोडावा, का निगूढ मठ होवावा शिवालय म्हटले. भगवान शंकराच्या मंदिरामध्ये जाऊन साधना करावी. भाऊजी, कोणती साधना शंकराच्या जवळ करा, ती साधना लवकर फलद्रूप होते. अभ्यास करा, तिथं बसून काही एखादं आता हे करा. आता दादाला माहिती आहे मृदंगामध्ये ते काही जे ते शंकराचंच वाजवलं जातं नाही का. 12 ज्योतिर्लिंग स्तोत्र काम हे वाजवतात दादा नाही का. परण हे ते शंकराचे वाजवले जातात. म्हणजे कलेमध्ये सुद्धा शंकराला अग्रमान आहे. विठ्ठला आणि शंकराची उपासना केली की माणसाच्या जीवनात काही कमी पडत नाही. आणि साधी बोळी उपासना आहे, अवघड नाही. याच्यामध्ये काही फार हे नाही. जसं इतर देवदेवतेंच्या उपासनेमध्ये सोहळं ओवळं अमुक तमुक पाळावं लागतं, इथं नाही. भोळा भाव पांडुरंगाची महादेवाची भक्ती सारखीच आहे बरं का. लक्षात ठेवा. कोणी म्हणत असेल महादेवाला हे जमत नाही ते जमत नाही, महादेवाला सर्व जमतं, त्याच्यासारखा भोळसर कोणी नाही. अहो भिल्लानं शिकार दिसत नाही म्हणून पानं तोडून खाली टाकले आणि ते पिंडीवर पडले, तर त्याला प्रसन्न होणारा भगवान शंकर खाणार पेणार मनुष्य होता ना. महादेवाच्या शिवरात्रीचा दिवस होता आणि महादेवाच्या मंदिरापासून जाऊ लागला. लोक भजन करू लागले, नमः शिवाय ओम नमः शिवाय. वाकडं लावीत गेला आणि बेलाच्या झाडावर चढला. खाली महादेवाची पिंड होती. वरून पानं तोडायचा, खाली टाकायचा, डोळ्यापुढी पानं आली की तोडायचा आणि खाली टाकायचा, तोडायचा. नामा देवाला नामा म्हणी लाखोली सदा. त्यानं एवढा बेल व्हायला की शंकर खुश झाले. म्हणजे एवढा कोण भक्त असेल की शिवरात्रीला माझ्या पिंडीवर सगळा ढिगच पाडला म्हणजे. आणि प्रसन्न झाले. मग अशा अनायासानं भक्ती करणाऱ्या माणसाला शंकर प्रसन्न होतात. सायासानं करणाऱ्याला का होणार नाहीत? विठ्ठला म्हणून महाराजांनी शिव भोळा त्याचे पाय आणि त्या महादेवाचा मंदिराचा कलशावरून 16 स्थापना झालेली आहे. एकांतवास आहे. सुंदर असं मंदिर बांधलं छोटंसं या केंद्रीय परिवारानं. आणि त्यासाठी तुकोबऱ्यांचा हा प्रासंगिक अभंग आहे. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचे पूर्वज होऊन गेले विश्वंभर बाबा. त्या विश्वंभर बाबाला पंढरीची वारी होईना म्हणून थोडंसं वाईट वाटायला लागलं. गुडघे थकले, पंढरपूरला जाता येईना. पंढरपूरच्या पांडुरंगालाच वाटलं आपण भेटायला जाऊ म्हणून आंब्याच्या बनात पांडुरंग आले होते. आणि विश्वंभर बाबानं छोटंसं मंदिर बांधलं आणि त्याच्यात पांडुरंगाची स्थापना केली. 7 पिढ्या मंदिर गेलं महाराज. बांधकाम कसं असेल बघा. आज आपण बांधलं तर आपल्यालाच पाडावं लागले. ते 10-5 वर्षाला गळाले जा. काही काही वाडे आपल्याला सापडतील बघा. 2-2, 4-4 पिढ्याची वाडे आहेत की ज्या वाड्यामध्ये आजही लोक राहतात. 7 पिढ्या मंदिर गेलं. 7व्या पिढीला महाराज म्हणतात, देवाचे देऊळ होते जे भंग, देवाचे देऊळ होते जे देवाचे देऊळ होते जे भंग रे. देवाचे देऊळ होते जे भंग रे. चित्ताशी वाटले करावे
देवाचे देऊळ होते ते भंगले देवाचे देऊळ होते भंगले देवाचे देऊळ होते भंगले देवाचे देऊळ होते भंगले चित्ताशी वाट करावे त्या चित्ताशी वाटले करावे त्या चित्ताशी वाटले करावे त्या चित्ताशी चित्ताशी वाटले चित्ताशी वाटले हे करा वाटले खरावे वाटले करा इंजिदाचे वाटले नो महाराजांना वाटायला लागलं की देवाचं देऊळ भंगलेलं आहे, आपण बांधावं. मनात इच्छा पण आता मंदिर बांधण्यासाठी कशाची अवस्था असते, गरज असते पैशाची. पैसा नसेल तर मंदिर होईल का? अहो काहीच होत नाही. जगातले सर्व कामं अर्थाला म्हणजे पैशाला आणि पुण्याला धरून होतात बरं का.
काही कामं पुण्यानं होतात. पुण्यानं होणारी कामं वेगळे आहेत. पुण्यानं होणारी कामं दिसत नाहीत. दिसणारे कामं करण्यासाठी पैशाची गरज आहे, अर्थाची गरज आहे. त्याशिवाय काहीच होत नाही. अहो पैशाशिवाय जगात पानच हालत नाही. विठ्ठला विठाला 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 विठाला. पैसा आणायचं कुठून? तुकोबारायांच्या जीवनामध्ये प्रसंग घडलेला आहे बघा. एक असा हे होता, शेतकरी होता आणि काहीतरी कामानिमित्तानं त्याला बाहेर गावी जाण्याची वेळ आली, पण जोंधळा राखायला आलेला होता. जोंधळा राखायला कोण नाही, त्याला माहित होतं तुकोबाराय बिनकामाचे आहेत म्हणून. आता सगळीकडे काय लागला होता त्यांचा झेंडाच होता. कोणता? तुकोबारायला काही काम नाही. गेला ना, अहो म्हणले महाराज तुम्हाला काही काम आहे का? तुकोबा तुम्हाला काही काम आहे का? तुकोबाराय म्हणाली नाही बा. मग एक करा, 2-4 दिवस मी थोडंसं गावाला जाऊन यायलो, आमच्या माळ्यावर बसा आणि माळ्यावर बसून पाखरं राखा, तिकडून आल्यावर तुम्हाला अर्धा मन जेवारी देतो. महाराजाला वाटलं बरं झालं, नुसतं बसायचं इथं भजन करायचं ते तिथं करू. आणि मग त्यांनी सुंदर पाणी भरून ठेवलं, माळा घातलेला होता. काशीला आणि महादेवाला सांगितलं मी कामाला चालू, भाकर आणून द्या. पण त्यानं काय सांगितलं? पाखरं राखा. महाराजांनी लक्षार्थ घेतला नाही, वाच्यार्थ घेतला. आपल्याला काय काम सांगितलंय? जोंधळा राखा नाही, पाखरं राखायचे. एक पाखरू उडून लावायचं. गोपन वगैरे दिलेली होती, पण महाराज इथं बसले भजन करायचे. आता महाराजांचं भजन सुरू झालं की पक्षी ही सुस्वरी आळविती. पक्षी सुद्धा महाराजांना स्वरात साथ द्यायची. कशी करायची? साथ द्यायची. महाराज भजन करू, सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती. ते चिव 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 व्हायचं ना, ते सुद्धा महाराजांच्या स्वरातच व्हायचं. म्हणून काय कमाल आहे. आज नवलय एवढ्याला मायक पुढे धरून हातभर स्वरातून जाते. आता आज इथं मेळ आहे आपला सगळा चांगला आहे, नाही तर बऱ्याच वेळेला असं होतं बघा नाही का. पण पक्षी सुस्वरामध्ये आळवायचे. आता असं आहे, मिसळून घेणारं गाणं आणि वाजवणं हे आपल्याकडं शिल्लक राहिले बरं का भाऊजी. दादाचा मृदंग म्हणजे पाहायचं कामच नाही, की ब्रह्मरस तयार करणार. नाही तर काय होतं, आता आपला अधिकार कमी पडतो लोकांना बोलायला. ते त्यांच्याच वैभवामध्ये असतात नाही का. गायक त्यांच्याच वैभवात असतात, वादक त्यांच्याच वैभवात असतात. पण आपल्याकडे ही अशी सेवाधारी माणसं असल्यामुळं हा ब्रह्मरस पाहायला मिळतो. पक्षी ही सुस्वरे आळविती. पक्षी स्वरामध्ये आळवायचे. महाराजांनी दुपार झाली की गोपन फिरवायची. जा रे बाबा आता ऊन पडलं, पाणी पिऊन या जा. चिमण्या विचार करू लागल्या, एवढा गरीब माणूस, या नागदरवाडीच्या शिवारात कोणी नाही. तिनं माम बहीण मावस बहीण वागदरवाडीची लिंब सड्यावाड्या बोलिले. नागदरवाडी, घुगेवाडी, वागदरवाडी, माळा कोळी, चोंडी, वांजारवाडी, पेटची वाडी, रमणेवाडी, एवढ्या गावचे पाखरं गोळा केले महाराज. आता एका एका कणसावर 6-6 चिमण्या बसल्यावर काय ठेवत्याल त्या. एका दिवसात तर काही राहिलं नाही. दुसऱ्या दिवसात राहिलेलं त्यांनी येचून खाल्लं. आणि तिसऱ्या दिवशी महाराजाच्या अंगावर बसून आशीर्वाद देऊन निघून गेले. चौथ्या दिवशी मालक आला पाहायला, तर काय जाताना अशी जेवारी, येऊन बघायला तर कणेवी न सोपटे, सगळे कणस, एकही दाना नाही. मालकाला चक्कर आली, खालीच पडला, कपडात हाणून घेऊ लागला. कोण्या जन्मातलं वैर होतं म्हणून फेडलंच बाबा. पंचायत बसविली. जुन्या काळात पंचायत होती बरं का. पंचायत बसविली, म्हणले हे ना असं असं केलं. तू खबर आहे? ठरलं होतं का? हो. अर्धा मन जेवारी द्यायची होती. हो. आता याची भरपाई म्हणून काय करावं लागेल? काही नाही, आता ह्याच्याकडे दुसरं काही नाही, ह्याचं घर लिहून घ्या. तर कोबरायचं घर लिहून घेतलं. जिजाबाई बोलू लागले, एवढं छप्पर होतं लेकरायचं ते गेलं. पण काही शाणे माणसं गोळा झाली आणि त्यांनी सांगितलं, हाय त्याचं तर खळं करा. ते कंस खुडले, कापले, मग ते मळण सुरू झाली, वावडी लावली, उदळाय सुरू केलं. आणि तुकोबारायांचं इकडं सुरू झालं. देवाला पांडुरंगा भजन सुरू. चिंता कुणाला पडली? राखणे लागे वाकडे जाता, म्हणता स्वभाव आहे. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत.
आलिया घात निवारा योगक्षम त्याचा जाणे जडबा योगक्षम त्याचा जाणे जडबा आलिया घात योगक्षम त्याचा जाणे जडबा योगक्षम त्याचा जाणे जडबा मागे पुढे उभा राहे सांभाळीत मागे पुढे उभा राहे सांभाळीत पुढे उभा राहे सांभाळी रे न पुढे उभा राहे सांभाळी आलिया आघात निवाराया आलिया घात योगक्षेम त्याचा जाणे जडभारी योगक्षेम त्याचा जाणे जडभारी योगक्षम जाणे जडभारी योगक्षम जाणे जडभारी महाराज सांगतात बा मागे पुढे उभा आणि वावडी लावून उधळायला सुरुवात केल्यावर मध्ये रिद्धी सिद्धीचा वास झाला. धान्य मापलं तर 20 खंड्या झालं मला. शेतकऱ्याची नियत बदलली. घर लिहून घ्या आणि माझं तू काय म्हणला होता 2 खंड्या होणार आहे 2 खंड्या तुझं तुला घे आणि राहिलेलं तुकोबाच्या मालकीचं आहे म्हणले. तुकोबा म्हणले माझ्या मालकीचं नाही मालकानं दिले मालकाच्या कामाला लावा म्हणले. ते धान्य विकलं आणि त्याचं मंदिर केलं मंदिर बांधलं आणि त्या दिवशी महाराजांनी कळस वाही याला सहस्रनामे पूजा करी. आता नाम पूजा आहे विष्णू सहस्रनाम आहे देवाचे 1000 नाव आहे सहस्रनामाचे हतियार 1000 नाव. बाबा कोणती पूजा करा भजनाशिवाय ती पूजा शेतीला जातच नाही. नाम गाऊ नाम विठोबाला तुका म्हणे मज अवघे तुझे नाम धूप दीप राम कृष्ण हरी. भजन म्हणजे एक चाल म्हणली की बेल व्हायला. इथं बेलन फुलन पाणी आणायची गरज नाही भजनच पूजा आहे. विठाला 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 हरे विठ्ठल. आनंदाला पीक पिकले घन दाटून म्हणजे आनंदाची स्फूर्ती झाली. जिकडे तिकडे आनंद झाला. अवघेची तरी लोके आनंदाची. महाराज म्हणतात की बा शेवटीचे दान भागा आला. कळस म्हणजे शेवटचं दान आहे. परमात्म्याने आपल्या करून घेतलं आणि काय झालं शेवटच्या चरणात महाराज सांगतात तुका म्हणे पोट तुका म्हणे पोट पोट तुका म्हणे पोट आगा तुका म्हणे पोट तुका म्हणे पोट पिकले पिकले पिक पिकले पिकले
घन दाटने घन दाटुनिया आले घन दाटुनिया घन दाटने घन दाट निजाले
घनता टोनिया मारले पिका पिकले पिकाले पिका पिकले पिका पिकले पिका साधू पुरुषांची तृप्ती परमार्थाचं काही कार्य झालं की साधू पुरुषाला आनंद वाटतो, त्याच्यात त्यांची तृप्ती होते. अन्नदान झालं, अहो स्वतः ते काही खात नाही. मोतीराम महाराज वगैरे यांनी काही खाल्लं नाही, पण जगाच्या खाण्यामध्ये त्यांनी काय मांडलेले, आम्ही ते ने सुखे म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, अशी त्यांची अवस्था आहे. दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख मानणे हा साधूचा स्थायी धर्म आहे. हे महापुरुष आहेत. आणि म्हणून महाराज म्हणतात किंवा देवाचं मंदिर झालं, तुका म्हणे पोट भरलं, आमचं पोट काय झालं म्हणे भरलं. वारला बोबाट, जी मनात जी तळमळ होती, चिंता होती, ती सगळी संपली. आणि परिणाम असा झाला, होईल येणे कळसा आले स्थिरावले अंतरी. आमची जी देह भावना होती, जी स्थिती होती, त्या अंतकरणामध्ये सामावून गेलेली. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय ठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. आज इथे सेवेचा योग आहे. आमचे बालू महाराजाचा फोन आला, म्हणले असा असा कार्यक्रम आहे. म्हटलं कुठे आहे? या गावाला आहे. वेळ काय? ही वेळ थोडा वेळ या. म्हटलं आता वेळ रिकामा नाही, पण ते म्हणले नाही थोडा वेळ या. मूर्ती स्थापना आहे म्हटले, कलशारोहण आहे. म्हणलं बघा कोणी दुसरं नाही, तुमच्यासारखंच लागते म्हणले त्याला. म्हणले ठीक आहे येतो. पण योगायोगाला आज या स्थापनेच्या निमित्तानं या पवित्र वैष्णवांच्या सानिध्यामध्ये थोडा वेळ बोलण्याचा आनंद वाटला. तुम्ही सर्व संत मंडळी एवढ्या सकाळच्या वेळेला, कुठं गाव जवळ नाही, पण तरी एवढे श्रोते गोळा झाले. मला वाटायला लागलं 10 वाजता शेतात कीर्तन कोण येईल असं वाटायचं. म्हणजे मी म्हटलं बालू महाराजाला, बालू महाराज म्हणजे काही चिंता करू नका नाना, सगळी व्यवस्था केलेली आहे म्हटले. पण मी ना व्यवस्था तुम्ही भजनी बोलवताल, माणसं गोळा झाली पाहिजे 10 वाजता. ते म्हणले 10ला नाही 9ला मंडप भरते तुम्ही या. आणि झालं तसं. आल्यावर पाहिलं तर एवढं सगळं प्रसंग सुख आहे. 7-8 दिवस एखाद्या ठिकाणी सप्ताह झालेला आहे आणि माहोल तयार होऊन एखादा सुंदर कार्यक्रम होतो तसं वाटायला लागलेलं आहे. महाराष्ट्राचं भूषण, वारकरी संप्रदायाचं भूषण म्हणजे दादा आहेत, नामदेव दादा. आणि ती त्यांची उपस्थिती इथं म्हणल्यावर काही पाहायचं काम नाही. पण मला आनंद आहे महाराज, हे तुमच्या परिसरात महाराष्ट्राचं भूषण आहे. आमचे हरिभक्तीपरायण संगीत विशारद गोविंदबुवा कोष्टगावकर, मोठी साधन आहे, तपश्चर्या आहे संगीतातले. कैलास महाराज. आता नवीन पिढीमध्ये सुंदर, अत्यंत सुंदर भजन संप्रदायाला धरून आपले इकडं आमचे गोपीनाथ गुरुजी, त्यांची उपस्थिती आहे आज इथं. पुन्हा परिसरातून आलेली सर्व भजनी मंडळी, बालू महाराज आणि सर्वांनी मिळून सुंदर प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न केलेला आहे. थोड्या वेळ बोलण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून माझ्या वाणीला विराम देतो, थांबतो. सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय विठ्ठल. बोला पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव. हा बोलिले पुरे वेडे वापुडे उत्तर. नाही विचारला अधिकार देवा पुला करा क्षमा पराध महाराज तुम्ही सिद्ध मुळे ज्ञानेश्वरा राखा पाया करा क्षमा पराध महाराज तुम्ही. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम झाले समाधान तुमचे चरण. आता उठावे जय म्हणायचा नाही नारायण सुरवाणी सापडले के. आता उठा विषय म्हणायचा नाही नारायण. तुका म्हणे भोग गेला निवारी लाला. आता उठा विषय म्हणायचा नाही नारायण. करुणे आरती चक्र पाणी भोवाळ. आज पुरेला नवस धन्य काळा दिवस.
सकळा पुण्यवंता तुम्ही आज पुरेला नवसन काळा दिवस तुका बाहे टाळे उभा झाले बळे आज पुरेला नवसन काळा दिवस प्रेम प्रेम आरती गोविंदास हो वाळते धन्य धन्य ते लोचन नृत्य करते अवलोकना पुढाने मुग्धा वाळते प्रेमानंदा धन्य धन्य ते लोचन नृत्य करते अवलोकना म्हणे केशवाचे कुणी राहिलो तटस्थ धन्य धन्य ते लोचन नृत्य करते अवलोकना लवलवती विक्राळ प्रमाणे बाळा कंठपाळा त्रिज्वाळा लावण्य सुंदर मस्तके बाळा तेथो वाहे जोडोळा जय देव जय देव जय शंकरा हो स्वामी शंकर आरती वाळू बाबा देव वाळू कर्पूर गौरा जय देव कर्पूर गौळा गोळा नाही विचारा अर्धांगी पार्वती सोमनाथ जमाला विभूती जय उदळान शिखरकंठ निळा ऐसा शंकर शोभे उमालया जय देव जय देव जय शंकरा स्वामी शंकरा आरती वाळू बाबा देव कर्पूर गौरा जय देव जय देव देवी जय जय सागर मंथन ते तुवा तुरपाने प्रसन्न केले निकट नाम प्रसिद्ध झाली जय देव जय शंकरा स्वामी शंकरा आरती वाळू भावारती वाळू कर्पूर गौरा जय देव व्यांग्राम खंडर मदनारी पंचानन मोहन मृजंग वगारी शतकोटी देवेंद्र वाचे उच्चारी रघुपति राम रामारी जय देव जय शिव शंकरा हो स्वामी शंकर आरती वाळू बाबा देव वाळू तुझा कर्पूर गौरा जय देव आरती ज्ञान राजा महाकैवल तेजा ज्योतिदा संत मानो विधरा मारा ज्ञान राजा आरोपले ज्ञान जयी अवतार बदलंगा नाव ठेवले ज्ञानी ज्ञान राज महाकैवल्य तेजा ज्योतिदा संत मानो विश्वाप्रमत केले रामजनाथ ठेवले ज्ञान राजा कैवल तेजा ज्योतिदा संत ज्ञान राजा तुकाराम स्वामी सद्गुरु दामा संतान अभंग रक्षिले तुकाराम स्वामी सद्गुरु दामा संतान पायला कव्यावरती तुकाराम तुका तुळशी ब्रह्म तुका आले मंदिरामेश्वरी चरणे मस्तक ठेवले तुकाराम स्वामी सद्गुरु दाम संतान मूर्ती पाय राम तुकाराम गालटांगण वंदे चरण डोळ्यान पाय प्रेमालिंगनानंदे पुंजन पाय वायन प्रणाम विठाल रुक्मार आपलं भविष्य हवे त्या कुळा माझ्या सकळा हरच्या नको निकाळी ही समंदळी अहंकाराचा बारण लागुराजी माझ्या विधान पांडुरंग मागणे तुझं प्रत्यय आहे काशी निर्विहेची म्हणे आता उदार ठेवी पायी संताती देव तुका ओ ऐका सर्व भाविक भक्तांना कळवण्यात येते की महाप्रसाद तयार आहे महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये अशी त्यांची विनंती आहे महाप्रसाद लागलीच तयार आहे ज्ञानदेव